याला विचार. दादा साहिल कुठे राहतो? साहिल ना इकडेच राहतो. हे थँक्यू. हा बोल रे. मी बघते. मॅडम पोलिसांना येऊ दे ना. अरे असं काय करतोस? आपण येतो याची चाहूल लागली असणार त्याला, तो पळून गेला तर. मॅडम काहीतरी दगाफटका होऊ शकेल, पोलिसांना येतच असतील ते. शुभू मी नाही थांबू शकत, मला लगेच त्याला पकडायचंय. प्लीज बघ 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 सांग. साहिल कोण है? अरे कोण है? कुरियर. साहिल साहिल शुभू तो आता ते उघड दरवाजा. साहिल कुठे चाललायस? सोड सोड. उठ उठ. सांग, श्रावणी मॅडमांना पास करायला कोणी पैसे दिले? सांग. साहेबांना बदनाम करायचा कोणाचा डाव आहे? मला काय बी ठाऊक नाही. तुला माहित नाहीये? खोटं बोलायलायस. सांग खरं. सांग हा? सांग. थांबा थांबा, नका मारू नका मारू. अहो मला खरंच काय बी माहित नाही. एक माणूस आला होता पैसे घेऊन, पण खरंच सांगते मी त्याला ओळखत बी नाही. त्यानंतर या मॅडम आल्या होत्या पैसे घेऊन, पण या पैसे न देताच परत निघून गेल्या. यापेक्षा जास्त मला काय बी माहित नाही. तो माणूस कोण होता, त्याला कुणी धाडलं होतं, यांना पास कर सांगणारा कोण होता, मला काय बी माहित नाही. मी खरं सांगतोय. अहो मला पैसे मिळाले म्हणून मी पास केलं, आणि माझं कामच आहे ते. दरवर्षी आम्ही अशा कितीतरी जणांना पास करतोय, पण यावर्षी हे प्रकरण लय चांगलं टाले. या मी तुम्हाला समजा सांगितलंय. आता तरी मला सोडा, मला नका मारू. अहो प्लीज प्लीज सोडा ना मला, प्लीज सोडा ना. तू किती बी गयावय कर, मी तुला सोडणार नाहीये. ह्याच्या मागं कोण आहे सांगत नाहीस तोपर्यंत सोडणार नाहीये तुला मी. साहिल हे बघ, पोलीस येतील ना आता, पकडतील, लई वाईट मारतील. साहिल सांग, सांग खरं खरं. शुभू थांब एक मिनिट. मला सांग, ह्या पेपरमध्येच पैसे गुंडाळून दिले होते का? योच पेपर होता. हो मॅडम, साधं वर्तमानपत्र आहे ते, सगळ्यांच्याच घरात असते. नाही शुभू, पेपर प्रत्येकाच्याच घरी येतो, पण हा पेपर माझ्या घरचा आहे. काय?
कशावरनं? हे बघ, मी रेड पेनने सुडुकू सोडवलं आणि माझी सही पण येते खाली. माझ्याच घरचा पेपर आहे हा. अरे बापरे, आता मला अलकनंदा मॅडम बद्दल खरं सांगायला लागतंय की काय? आता मला नीट सांग, जो माणूस पैसे द्यायला आला होता तो कोण होता? तो माझ्या घरचा होता का? तुला काही माहितीये का त्याच्याबद्दल? नाही, मला काय बी माहित नाही. आय शपथ खरं सांगतोय. हे तुमच्यासारखी लोक नाही शब्द घेऊन बी खोटं बोलतात. तुमच्यावर विश्वास नाही आहे माझा. साहेब या, ह्योच आहे तो गुन्हेगार. यानं श्रावणी मॅडमांना पैसे घेऊन पास केलता. यानं अर्ध सत्य सांगितलंय, बाकी याच्याकडनं वधून घ्या. पकडा याला. हवालदार घ्या ताब्यात त्याला. चला. मला खरं तर 100% खात्री हे अलकनंदा मॅडमनेच केलं. मला बी तेच वाटाली मॅडम. पृथ्वी साहेबांचा फोन. त्यांना सांग गुन्हेगार सापडलाय. हो हा साहेब बोला ना. शुभू, अरे तो विक्रम गाडगे पाटील आहे ना, तो एक मुलाखत द्यायला चाललाय, ते पण लाईव्ह. काय? हो ना, मला खूप भीती वाटते. काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे या गोष्टीचा. अरे तो ना भैयाविरुद्ध काहीतरी गरळ ओकू शकतो. बनावट पुरावे सादर करून भैयाला बदनाम करायचा प्लॅन दिसतोय मला त्याचा. तेव्हा काय शुभू, ही मुलाखत थांबवावी लागेल आपल्याला, नाहीतर खूप वाईट काहीतरी घडू शकतं. साहेब मला कळते, साहेबांना पूर्णपणे बदनाम करायचा प्लॅन आहे हा. पण तुम्ही काळजी करू नका. त्या विक्रम घडगे पाटलाला त्याची जागा दाखवायची वेळ आली आता. हां हां, ठीक आहे. कॉफी कुठे? लवकर आण. तुला माहिती आहे ना, मला सर्व गोष्टी व्हायच्या वेळ लागतात. इडियट, चालू कर. अरे या या या, विक्रम गाडगे पाटील साहेब, तुमचं स्वागत आहे. या बसा, प्लीज बसा. धन्यवाद. आज असे प्रश्न विचारा की त्यांच्या राजकीय करिअरची फार वाट लागली पाहिजे. आज आम्ही आमचे समदे शस्त्र बाहेर काढणार आहोत. गुड. नमस्कार. तर आज आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षनेते विक्रम घाडगे पाटील साहेब, आपल्या राज्याचे शैक्षणिक मंत्री माननीय विश्वंभर राजे शिर्के यांच्यावर त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या मुलीला पास केल्याचा थेट आरोप आहे. आणि विशेषतः त्यांनी स्वतः हा आरोप कबूल केलेला आहे. आणि त्याचेच पुरावे सादर करण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत विरोधी पक्षनेते विक्रम घाडगे पाटील साहेब. महाराष्ट्राला सत्य जाणून घ्यायचं आहे. तर घाडगे पाटील साहेब, मी आडे वेडे न घेता तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. विचारा. तुमच्या जवळ जे पुरावे आहेत त्यावरून तुमचं असं म्हणणं आहे की हे सगळं मिनिस्टर साहेबांनी घडवून आणलं. हे बघा, त्यांची पोरगी पास होण्यात विश्वंभर राजे शिर्के यांचा हात अजिबात नाही. हे बघा, हे एक स्टिंग ऑपरेशन होतं आणि त्याने आम्हाला विश्वासात घेऊन केलं होतं. हा खरं सांगतोय आपण.